लक्षवेधीचा अतिशय साधा विषय आहे की ज्या काही आमच्या बहिणींवर अत्याचार केला त्या संदर्भातल्या केसेसच्या संदर्भातला विषय आहे। इथं काही धर्म नाही आहे, जात नाही आहे, स्त्रीचा दर्जा सर्व धर्मामध्ये हा सन्मानाचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे, यामध्ये या महिलांचा प्रश्न मांडला तर मग हिंदू धर्मात नाही आहे का? हो, हिंदू धर्मातही अत्याचार झाला तर अत्याचार करणाऱ्याला फोडून काढलं जायचं। छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या नातेवाईकाचे हातपाय सुद्धा कापले। इथं फक्त जेलमध्ये टाकण्याचा प्रश्न आहे, तेवढ्यासाठी इतका राग इतका येत आहे। अध्यक्ष महाराज, महिलांच्या संदर्भामध्ये आपण अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे की सन्माननीय सदस्यांनी त्याला धर्माचं रूप देऊ नये। त्यांनी जे मत मांडलं ते रेकॉर्डमध्ये ठेवू नये। ते रेकॉर्डमध्ये ठेवल्याने उद्या सभागृहाच्या चर्चेचा दर्जा काय आहे? हे काय अमिताभ बच्चन जीचा डायलॉग नहीं है, जा उस आदमी को पहले पकड़ के ला जिसने मेरे हाथों पे चोर लिखा है, असा डायलॉग आहे का? इथं अध्यक्ष महाराज, महिलांच्या सुरक्षेचा विषय सन्माननीय आमच्या देवयानी ताईंनी मांडला, दुसरा मनीषा ताईंनी मांडला। याचा काय विरोध आहे अध्यक्ष महाराज? जातीचा काय? आणि मी पुढे म्हणतो की समजा हिंदू धर्मात महिलांवर अत्याचार होत असेल तर एक अशासकीय विधेयकाना विरोधी पक्षांनी ठरावाना की हिंदू धर्मातील महिलांना सुद्धा संरक्षण देण्यासाठी या कायद्यातला उणिवा दूर करा। हे काय अध्यक्ष महाराज? या लक्षवेधीचं काही महत्व आहे की नाही? ठीक आहे, उत्तर घ्या। अध्यक्ष महोदय, सन्माननीय